गणपत आजोबांना पुन्हा भेटत आहोत. हे आमचे सीपीडीचे पेशंट आहेत ज्यांना अप्पर अँड लोअर दोन्हीकडे सीपीडी दिलेले आहेत आणि दीड महिना झाला असेल बाबा, जास्त झालं असेल. आणि फॉलोअप साठी ऍक्च्युली ते ठाण्याला असतात सध्या आणि मध्ये आले की ते आम्हाला डेफिनेटली फॉलोअप देण्यासाठी येत असतात. तो बाबा आम्हाला ऐकायचं की तुमचा एक्सपिरियन्स कसा होता, काय काय वाटतंय? मला सगळं चांगलं वाटतंय. काय काय जेवताय? सर्व काय येईल ते खातो मी. आता काही फरक पडला नाही मला खाण्यापिण्यामध्ये. पहिल्यांदा एक 8 दिवस झाला त्रास, पण नंतर जेवणाचा अजिबात त्रास काहीच नाही आता. पहिल्या 8 दिवसामध्ये जेव्हा तुम्ही येत होता त्यावेळामध्ये तुम्हाला बसवण्यामध्ये कुठे टोचणं वगैरे म्हणजे ऍडजस्ट होण्यामध्ये थोडा टाइम गेला, पण त्यानंतर काहीच नाही. ते मला खरं वाटतं घरात थोडस जेवणाचा त्रास झाला. ते काय करायचं, सुक्क द्यायची सगळं आणि दात बसवलेली. तुम्ही सांगितलं 8 दिवस काहीतरी पातळ खा. पातळचं नावच बंद केलं तुम्ही. त्रास झाला थोडा, बाकी काय चालायचं. पण आता तुम्ही काय काय म्हणजे तुम्हाला आवडतं काय, असं चवीने काय खाता? आधी जे खात होता तसं? मला बघा कुठले बी आवडतं, असं काही जेवणाच्या बद्दल माझं काहीच नाही. व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण खाऊ शकता दोन्ही खाऊ शकता आणि एकदम व्यवस्थित चावून खाल्लं जातं. चावून जातं, खाल्लं जातं, तसं काही प्रश्न नाही. व्हेरी गुड. आणि तुम्हाला आता 2 महिने तर झाले, आपला फॉलोअप तर सुरूच आहे. 2 महिने 3 महिने व्हायला. ऍक्च्युली आम्हाला असं वाटतं आम्ही कालच भेटलो होतो गणपत आजोबांना, कारण इथून फॉलोअप झाल्यानंतर ते ठाण्यालाच गेले होते आणि मग तिथे त्यांना इन्स्ट्रक्शन्स वगैरे खूप छान त्यांनी फॉलो केले. आताचा फॉलोअप बघितलं तर त्यांनी जी कवडी आहे ती अत्यंत स्वच्छ ठेवली आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट असतं ते, आणि खूप छान ते मेंटेन करतात. आणि त्यांच्याकडे बघून पण वाटत नाहीये की त्यांना आता वरची आणि खालची कुठली कवडी आहे. लोकांचा काय काय रिस्पॉन्स आला? सगळे लोक म्हणतात व्यवस्थित झालं, उलट ते बसवलं चांगलं गेलं म्हणून. नाहीतर ते असं हे दिसायचं ना, खराब दिसायचं, गाला आत गेलेलं दिसायचं. हो. आणि मी इथून गेल्यानंतर पुण्याला 4 दिवस राहिलो. तिथून मग इकडे सातारा, कोल्हापूर, सांगली, मिरज सगळं फिरून आलो. बापरे, आमचं पेशंट बरंच फिरलंय बघ आता. तिथून फिरल्या पण मग ठाण्याला गेलो तुम्ही. बरं. आणि ठाण्याला गेलो, ठाण्याला 2-2.5 महिने झाले. ओके. नाही, खरंच खूप छान आहे. इव्हन त्यांचं काम झाल्यानंतर त्यांनी मोठे बंधू ना तुमचे, वसंत आजोबा, मोठे बंधूंचं पण त्यांचं काम झालेलं आहे आणि ते पण फार निवांत आहेत. आमच्याकडे चहा बिस्किट वगैरे सगळी पार्टी चालते आणि खरंच खूप छान वाटतं ज्या वेळामध्ये दात बसवल्यानंतर पेशंटना जेवता येतं व्यवस्थित आणि त्यांचं ओव्हरऑल स्वास्थ्य जे आहे ते सुधारतं. आणि या एवढ्या काय म्हणू शकतो आपण वयामध्ये, तुमचं वय किती आता? 70. म्हणजे 70 मध्ये सुद्धा दातांचं किती महत्व आहे हे खरंच गणपत आजोबांकडून समजलं पाहिजे. कारण जेवढे तुमचे दात छान आणि तुम्हाला जेवता छान येत आहे तेवढं तुमची ओव्हरऑल हेल्थ खूप छान राहते. आणि आज गणपत आजोबांना असं भेटून फार वाटलं, बाबा तुम्ही जेव्हा इकडे घाल तेव्हा प्लीज आम्हाला भेटायला या. आणि फार छान वाटलं, तुम्ही पण फार सिन्सिअर पेशंट होतात, सगळ्यात महत्वाचं. कारण पेशंट अर्धवट ट्रीटमेंट सोडणं जाणं किंवा म्हणतो ना आपण थोडं त्रास होणं तर मागे हटतात, पण तुम्ही खूप जिद्दीने हे केलं आणि त्याचं फळ आता तुम्हाला आज मिळतं. आणि खूपच छान. तुम्हाला काही सांगायचंय सरांना? सगळ्यात महत्वाचं, सरांनी माझ्यासाठी जेवढी मेहनत केली ना त्यातच मी खूप खुश आहे. म्हणजे त्यांनी माझ्यासाठी खूपच प्रयत्न केले. कारण मी कुठं सांगितलं त्यांनी कधी मनाई केली नाही. ते करणार, बघणार, चेक करणार आणि व्यवस्थित करूनच दिलं त्यांनी. खरंच खूप छान आहे आणि आम्हाला फार मन समाधान आहे की असे पेशंट्स आम्हाला मिळत आहेत. आणि तळेकर डेंटल क्लिनिकला काय सांगाल? आम्हाला काय सांगाल? आम्हाला काय शुभेच्छा द्याल? तुमच्या नातीला काय शुभेच्छा द्याल? तुम्हाला काय सगळं चांगले शुभेच्छा देणार, वाईट थोडी देणार आहे. आणि तुमच्यामुळे मला उलट आनंदी झालो मी. अख्ख्या मळ्यात लोक चांगलेच म्हणायला लागले वस्तूवरती. कारण पहिल्या लोकांना वाटलं की नवीन हे असं आहे, पण तसा काही त्रास नाही झाला आणि सगळे व्यवस्थित झाले. त्यामुळे आता ते लोक खुश झाले. तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असू दे. पप्पांना एकदा फोन करून सांगा बाबा नातीने चांगलं काम केलंय म्हणून. बट इट्स अमेझिंग. थँक्यू आजोबा.